तक्रार माझ्याही मनात डोळ्यासमोर काहीच नाही ना, काही नाही, एकदम व्यवस्थित होतो. मला काय माहिती तुमच्या घरात काय, कुणाला माहिती, एवढं तुम्हाला माहित असूनही तुम्ही काही करू शकले नाही तर आम्ही बिना, आमचं तर काय माहितच नाही, देणं नाही. पण कोण विचारते कुणाच्या वैयक्तिक जीवनातले प्रश्न? सज्जन माणूस तर नाही विचारत. तुम्ही विचारणार का कोणाच्या घरात काय चाललंय? आपला का माहित नाही ना, ते कोण विचारत? काय म्हणजे एवढे शिकलेले, एवढं सुंदर जोडा, वाटलंच नाही ना. आमच्या मनात आपण त्याला खेटू नाही, ताईचं काय डॉक्टरला बोलू द्या. हे बघून म्हणते जर चूक केला असेल त्यांनी, त्याला वाचवलं तर मला पाप लागेल ना. नाही तर याच्यात तुमचा काही विषयच नाही ना. नाही म्हणणारे मी कोण म्हणलं, मी हे कोण नाही केला. नाही, आम्ही तुमचं कोणी नावच घेत नाही. सीएम आपले कार्यकर्ते गेले आमच्या गावाला संशय गेलेले ते काय. माझा एकही कार्यकर्ता गेला, नाव सांगा नाव. आणि पहिली गोष्ट, त्यांनी जेव्हा मला फोन केला, मी काही तुम्हाला माझं काही तुम्हाला एक्सप्लेन करायचं बांधलेलं नाही, माझा काही संबंध असण्याचं कारण नाही. पण मी काही संबंध नाही, मी जेव्हा मला फोन आला की बायको माझ्या आपण काय सांगतोय ना, आपल्याला काय माहिती. आम्हाला दुसऱ्या दिवशी जेव्हा मीडियात बघितलं हे सगळं विषय, तेव्हा मला माहित झाला असा विषय, मला दुकान माहित नाही. तर काय आमचा कोणी कार्यकर्ता गेला नाही, फक्त माझा दुसरा पिके गेला. तर आम्हाला वाटलं मुलगी मेली, आपण मदत करायला. आम्हाला काय माहिती काय, एक पोलीस तिथे, एका पोलिसा म्हणू शकत नाही आम्ही काही. आणि माणुसकी म्हणून गेलो. कोण माझे कार्यकर्ता मुंबईत जाणार आहे? तुमचं नाही, तुम्ही एवढे माझे कार्यकर्ता म्हणले का मी त्याला? तुमचं नाही. तिसरंच कोणतरी आलं ते काय असतं ते वेगळाच विषय. काय आता तुमच्या नावात लय जगणार. आमचा 100% आता मी इथे आले की माझ्या पियेची बायको नाही मेली असती तरी मी आलेच असते. आपल्या समाजाची गोष्टी मिळाले आले असते ना, त्या नसते आले, सांगा आले असते ना. तुमच्याशिवाय हाईट कोण ताई आम्हाला. मी तेच म्हणाले ना, तुम्ही दुसऱ्याचं ऐकून माझं वाटलं, माझी प्रतिभा. आम्ही रस्त्यावर उभा राहू तुमच्यासाठी. आमची लेख गेली असले तर तुमच्यासाठी रस्त्यावर येऊ. माझ्या मी त्या लेकीसाठी रस्त्यावर. आम्ही मुंडे साहेबांना देवाऱ्यात पुजतो. ताईसाहेब, आम्ही मुंडे साहेबांना देवाऱ्यात पुजतो. तुम्ही त्यांचे लेख आहात. तुमच्याकडून अपेक्षा नाही तर आम्ही कोणाकडून ठेवणार ताई. आम्ही माझ्या तुमच्याकडून अपेक्षा करण्याच्या वेळी त्यांनी काय केलं, पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं ताईसाहेब. बॉडी ठेवलेली बॉडी विटंबना केली ताईसाहेब. काय म्हणायला बेटा, बॉडी ठेवलेली त्या दिवशी त्यांच्या घरी पोलीस डिपार्टमेंट होतं. आम्ही कोणाला हात ना धक्काबुक्की लावली. सर्वांची प्रतिक्रिया त्यावेळेसला कठीण होती, कारण तशी अवस्था झालेली. घरापुढं मांडलेलं त्यांच्या हाताने आम्ही दुसरीकडे साईडला मांडलं. त्या ठिकाणी बॉडी ठेवली, तिथून बॉडी परत उचला म्हणे, मांडलेली बॉडी. त्या बॉडीशी अक्षरशः खेळले ती लोक. पाणी पाजायला कोणी यायला तयार नाही. नंतरून धमकीच्या भाषा बोलू राहिले. खूप त्रास दिलाय ताई.